नाट्यगृह खुली झालेली आहेत आणि परत एकदा मंचावरती प्रत्यक्ष जिवंत आपल्यासमोर सादरीकरण होत आहे आणि त्याचा अनुभव आता रसिकांना घेता येणार आहे. गेली 1.5 वर्ष आपण सगळेच अडकून पडलेलो होतो आणि फक्त भौतिकदृष्ट्या अडकून पडलो होतो असं नाही, एक मानसिकता विचित्र पद्धतीची अशी झालेली होती. याच्यामध्ये ज्या कलाकारांचं विचित्र दोन पद्धतीनं मरणच त्यांच्या समोर आलं की प्रत्यक्ष सादरीकरणाची कला त्याच्यामध्ये ते आहेत आणि तोच त्यांचा जीव आहे आणि सादर करता येत नाही आणि बाकीच्यासारखं तुम्ही अडकून पडले हा तर एक भाग आहेच आहे. संकर्षण कराडे या युवा तरुण कलाकाराने यांनी अतिशय सुंदर असं मनोगत या निमित्तानं सोशल मीडियावरती टाकलं आणि माझ्या लक्षात आलं की ही एक भावना जी आहे कलाकारांची जशी आहे तशी दुसरीकडून एक रसिकांची पण भावना आहे. गेले 1.5 वर्ष हे सगळं ठप्प झालेलं असताना बाकीच्या माध्यमातून म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की बाबा आपण दूरदर्शनवरती पाहतोय, चॅनल्सवरती पाहतोय, सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्याच्यावर जसा तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत आहात तर ते जास्त प्रमाणात पाहायला गेलं, जास्त प्रमाणामध्ये लोकांनी फेसबुक लाईव्ह केले, बाकीच्या खूप गोष्टी ज्या आधी नव्हत्या त्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. पण ती जी जुनी प्रत्यक्ष मंचावरती सादरीकरणाची जी कला होती, एक साधारणतः 170 वर्ष, साधारण मला वाटतं 1843-44ला काहीतरी पहिलं नाटक सादर झालं होतं आणि तेव्हापासून मराठीतली ही दीर्घ अशी परंपरा आहे, 200 वर्ष त्याला आता पूर्ण होतील. तर त्याच्यामधला जो रसरशीतपणा आहे किंवा फक्त नाटकच नाही, संकर्षण कराड यांनी नटाची भावना व्यक्त केली, पण गायकांच्या बाबतीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल, नृत्याच्या बाबतीमध्ये लक्षात येईल. औरंगाबादला महागामी नावाचं ओडिसी आणि कथ्थक शिकवणारं गुरुकुल आहे, सुश्री पारुल दत्ता ते चालवतात. त्यांनी एक त्यांचा अनुभव सांगितला की हे सगळं बंद होतं आणि परत सुरू करायचं म्हणून त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्तानं सूत्रात्मक हा कार्यक्रम महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त बसवलेला अतिशय सुंदर असा सादर केला. आत्ताच ह्या 2 ऑक्टोबरची गोष्ट आहे आणि त्याला ज्या पद्धतीने रसिकांनी प्रतिसाद दिला, सगळ्यांना असं वाटत होतं की आता लोक येतील का, लोक आल्याच्या नंतर प्रतिसाद देतील का. म्हणजे एकीकडं कलाकारांची अशी भावना होती की काय होईल आणि दुसरीकडं सर्वसामान्य रसिकांची भावना होती की मी कधी एकदा जातो आणि प्रत्यक्ष तो जिवंत आविष्कार कलेचा माझ्यासमोर जो घडतो आहे तो बघतो. जसं शाळेमध्ये मुलांना सुट्टी हवी असायची, जुन्या गाण्यामध्ये सांग सांग भोलानाथ, आठवड्यातून रविवार येतील का रे 3दा म्हणणारी मुलं आता शाळा कधी सुरू होईल असं आपल्या पालकांकडं किरकिर करायला लागले, हट्ट करायला लागले, शाळेत जायचे, मित्रांना भेटायचे. जो आनंद आहे कलेच्या बाबतीमध्ये एक अडचण अशी आहे की जी बऱ्याचदा लक्षात येत नाही. सगळ्यांना असं वाटतं की चित्रपटासारखी कला आहे किंवा तुमच्या मोबाईलवरती आता सगळं काही येते, मग आता पुन्हा मंचाची काय गरज आहे. वास्तविक सादरीकरणाच्या ज्या कला आहेत, परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतात, विशेषतः भारतीय कलांमध्ये असं आहे की तुम्हाला त्या फक्त एक कलेची आउटर त्याला चौकट म्हणतो, बाह्य चौकट फक्त दिलेली असते. बाकीचा जो रंग भरायचा आहे तो प्रत्यक्ष मंचावर जेव्हा सादरीकरण होतं तेव्हाच भरला जातो. म्हणजे प्रत्येक नटसुद्धा हे सांगतो की नाटक तेच आहे, संवाद तेच आहेत, पण कधी कधी असा काही रंग भरून जातो समोर प्रत्यक्ष रसिकांची जी दाद, प्रेक्षकांची जी दाद मिळत असते. क्लासिकलच्या बाबतीमध्ये तर हे आवर्जून सांगतात. रविशंकर सारख्या महान सतारवादक भारतरत्न यांनी रविशंकर यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की ज्या छोट्या मैफिली असतात ते तर अजून छोट्या मैफिली म्हणतात. म्हणजे एक 50 फक्त लोक आहेत, कुठल्या तरी एखाद्या घराच्या मोठ्या हॉलमध्ये बसलेले आहेत आणि अगदी निकट प्रत्यक्ष सादरीकरण करणारा कलाकार आणि रसिकांच्यामध्ये फारसा अंतर नाही. अशा मैफिलीमधून त्या शास्त्रीय संगीताचा जो कलाकार आहे, जो संगीतकार आहे, त्याला खूप काही मिळतं. कारण की तो जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये जे काही सुचत असतं तो मांडतो, समोर रसिकांची दाद मिळते, त्याच्यामुळे त्याला परत काही सुचतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादा विचक्षण रसिक असतो आणि तो नेमक्याच ठिकाणी दाद देतो. एक लक्षात घ्या, जसं नाटकाच्या बाबतीमध्ये पण आहे की तो अनुभव असतो त्याचा किंवा अतिशय सुंदर अशी ती मांडणी असते आणि त्याच्या एखादी हालचाल असते अतिशय सुंदर अशी आणि त्या केवळ किमान हालचालीमधून तो आपल्यासमोर जे काही उभं करतो त्याला आपण उत्स्फूर्तपणे दाद देतो. हा सगळा जो जिवंतपणा आहे आपल्याकडच्या सगळ्या कलांमध्ये, हा जो रसरशीतपणा आहे तो अतिशय काय म्हणता येईल त्याला कित्येक वर्षांपासून फार सुंदरतेनं जतन करून ठेवला गेलेला आहे. जुनी जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये रंगशिळा असं नावाचं म्हणजे एका अर्थाने व्यासपीठ, ज्याला आपण खुले थिएटर म्हणतो, मागच्या मंदिरांच्या वरती एक व्हिडिओ करताना मी आवर्जून सांगितलं होतं. त्याचा उद्देशच हा होता की त्या ठिकाणी उभं राहून नृत्य म्हणा, गायन म्हणा, कीर्तन म्हणा, ही प्रत्यक्ष कला सादरीकरणाची कला आणि त्याच्या भोवती बसलेले प्रेक्षक आहेत आणि तो त्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे हा जो एक रसरशीतपणा आपल्याकडची कला ना, ह्या अशी जसं नोटेशन्स काढलेले असतात गाण्याचे,
पाश्चात्य संगीतामध्ये त्या गाण्याचे असे नोटेशन्स काढून ठेवलेले असतात आणि वर्षानुवर्ष बिथोवनची जेव्हा एखादी सिम्फनी आहे ती तेव्हा होती आणि आताही त्याचे नोटेशन हे केल्याच्या नंतर ज्या कोणी तो अभ्यास केलेला आहे तो त्या पद्धतीनं त्या नोटेशनचा वापर करून त्याची पुनर्निर्मिती करू शकतो. भारतीय कलांच्या बाबतीमध्ये हे असं होत नाही. हे नाटक आहे, ह्याची संहिता लिहून ठेवलेली आहे. कालिदासाचंच नाटकाचा आपण विचार करूया, जुना आहे म्हणून. ते शाकुंतल पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा लोक सादर करतात, पुन्हा त्याच्यामध्ये काही नवा रंग भरतात, किंवा जो मी उल्लेख केला शास्त्रीय संगीताच्या बाबतीमध्ये, शास्त्रीय नृत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीय संगीताच्या बाबतीत असं होतं की त्या कलाकारांनी तोच राग ह्याच्या आधी गायलेला, त्याच्यानंतर गायलेला, पुन्हा तो गाईल, प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने काहीतरी समोर येत राहतं. आणि हा जो रसरशीतपणा होता, ह्या सगळ्याला एक अडथळा गेले 1.5-2 वर्ष आलेला होता. खरं तर या जगाच्याच इतिहासामध्ये असे बऱ्याच संकटं आली, मानवी जीवन ठप्प होतंय काय असं वाटावी इतकी अशी शंका निर्माण झाली. तशा आपत्तींना आपण तोंड दिलं. अतिशय आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांचे प्राण आपण त्या सगळ्याच्यामध्ये गमावले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जो रसरशीतपणा आहे मानवी जीवनाचा, तो परत उफाळून वरती आला, परत सगळ्यावरती मात केल्या गेली आणि परत एकदा नव्याने सगळं काही सुरू होतं आहे. आज कलेच्या निमित्तानं हा विषय समोर आला. संकर्षण कराडे यांनी ती पोस्ट लिहिली आणि सगळ्यांचाच हा अनुभव आहे. गाण्याचे सुद्धा कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आता जेव्हा प्रत्यक्ष आपल्यासमोर शास्त्रीय संगीत सोडाच, अतिशय आपण नेहमी ऐकलेलं अतिशय सुंदर एखादं भावगीत आहे आणि ते परत एकदा एखादी स्थानिक गायिका आपल्याला ऐकवते अगदी छोट्याशा कार्यक्रमामध्ये, आणि आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामधला एक भाव सरळ आपल्या हृदयामध्ये कुठेतरी शिरतो आहे आणि आपल्या परत मनामध्ये त्याच्या संदर्भातल्या भावना जाग्या होतात आणि आपल्याला एका वेगळ्या अनुभूतीचा आनंद येतो आहे. म्हणजे रेकॉर्डेड गाणं असतं, नाविका रे वारा वाहे रे सुमन कल्याणपूरचं गाणं कितीतरी वेळा आपण ऐकलेलं असतं, पण तेच गाणं जेव्हा एखाद्या मैफिलीमध्ये एखादी कलाकार आपल्यासमोर प्रत्यक्ष सादर करते, तिच्या आवाजामधला जो वेगळेपणा असतो, जो एक गोडवा असतो, त्याची अनुभूती आपल्याला समोर लगेच येते आणि आपल्या मनातल्या त्या संदर्भातल्या भावना जाग्या होतात. नाटकाच्या बाबतीमध्ये तर हेच आहे. काही जरी अतिशय गाजलेली अशी नाटकं परत सादर होतात, वेगवेगळ्या संचामध्ये सादर होतात आणि परत एकदा त्याच्यातलं काय म्हणतं, किंवा एखादी गझल आहे, गालिबची गझल आहे की ती परत कितीतरी वेळांनी कितीतरी जणांनी परत म्हटलेली असते, पण आपल्याला परत एकदा एखादा नवा गायक काहीतरी आपल्यासमोर ठेवतो आणि वेगळी अनुभूती येते. मानवी जीवनाच्या रसरशीतपणाचं हे जे रहस्य आहे की त्याच्यावरती किती संकट येऊ, त्याला कितीही आपत्तींना तोंड देता येऊ, त्याच्यामधून तो मार्ग काढतो. म्हणजे गेल्या लाखो वर्षातला इतिहास आपल्याला हे सांगतो आहे. मधल्या काळामध्ये जी एक नकारात्मक वृत्ती तयार केली गेली होती की आता काही खरं नाही, लाखोनी लोक मरतील, त्याच्यानंतर ह्याच्यामधून आपण लवकर येणार नाही, कितीतरी प्रकारचे आजार समोर येतील, लोकांना त्याला तोंड द्यावं लागेल, जाणारे तर जातीलच पण जे शिल्लक राहिले त्यांना पण आपत्तींना कसं तोंड द्यावं लागेल किंवा व्याधींना कसं तोंड द्यावं लागेल, ही गोष्ट खरी आहे. आणि काही प्रमाणामध्ये ते तर झालेलंच, ते नाकारण्यामध्ये काय अर्थच नाही, आपणच नाही सगळ्या जगभरात झालेलं आहे. पण ह्याला बाजूला ठेवून ह्याच्यावरती मात करून जसं जगणं परत एकदा पूर्वपदावरती येत चाललेलं आहे आणि बहुतांश 90% पुढं तर आलेलंच आहे. अजूनही काही ठिकाणी आपत्ती आहेत, काही जणांना अजूनही ती बाधा झालेली आहे आणि त्याच्यातून ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याच्या अजून वरती जाऊन कलाकार आता समोर येत आहेत, परत आपली कला मांडतात आणि त्याला रसिक परत दाद देत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला जात्यावरची एक अप्रतिम अशी ओवी आठवते की हे सगळं जीवनातले कष्ट, जीवनातले संकट, जीवनातल्या आपदा ह्याच्यावरती मात करून आपण कसे पुढे जातो. म्हणजे आता जे सगळे अभ्यास करून आणि बाकीचं सगळं मांडतायत, समाजशास्त्राचा अभ्यास करून त्या जात्यावरच्या ओवी लिहिणाऱ्या बाईंनी अतिशय कमी शब्दांमध्ये संकटावरती मात करून त्याच्यामधून कला कशी निर्माण केली जाते. दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा, ती बाई असं म्हणते जात्यावरची ओवी लिहिताना, दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा, गाण्याच्या ओढीने तुला ओढीते दगडा. म्हणजे हे जे मी कष्ट सगळे सहन करते आहे कशामुळे, तर त्याच्या मला काहीतरी एखाद्या अशी कलेचं मी आधार शोधते आहे आणि त्याच्यामुळे माझं जीवन सुसह्य बनतं आहे. ही जी मानसिकता कोरोनाच्या काळात झाली होती आणि त्याच्यावरती माणसाने जी मात केली आणि त्यानं परत एकदा काय म्हणता येईल की जो रसरशीतपणा आपल्या आयुष्यातला आहे तो परत तो परत त्याच्या उफाळून वरती आला आणि त्याच्यातूनही कलेची परत एकदा सादरीकरण सुरू झालं. त्याच्यावरची एक ही छोटीशी कविता, नेहमीप्रमाणे उसंतवाणी नाही आहे, ही वेगळी अशी कविता आहे. पुन्हा भरूनी आभाळ येते, पुन्हा नव्याने येते पाणी,
ओठांवरती पुन्हा नव्याने फुलून येती अवखळ गाणी. रुजून येती कोंब कोवळे माती नाते जुळवून घेते. रुजून येती कोंब कोवळे माती नाते जुळवून घेते. अंधाराचा कोना कोना पहाट वेळी उजळून देते. कितीही रोका धार नदीची कापत कापत खडका जाते. कितीही रोका धार नदीची कापत कापत खडका जाते. रसरसणारी जीवन उर्मी अडचणीवरती धडका देते. हरुण समस्या तोंड लपवते तिच्यान हाती उरते काही. हरुण समस्या तोंड लपवते तिच्यान हाती उरते काही. गीत मानवी चिवटपणाचे भरून राही दिशात दाही. भरून राही दिशात दाही. आणि हे सगळं आपल्याला आपल्या संस्कृतीचं संचित म्हणून आपल्याकडे आलेलं आहे. नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावका असं म्हणतो. हा काही फक्त गीतेतला एक छोटासा श्लोक नाही आहे. ही तुमची सगळी जी मानवी म्हणजे विशेषतः ह्या भारतीय उपखंडातल्या माणसाची जीवन प्रेरणा आहे, जीवनची अशी रसरशीत जी लालसा आहे ती समोर येते की आम्हाला कोणी नष्ट करू शकत नाही. आमचं एक आयुष्य संपलं तरी दुसरं आयुष्य परत म्हणजे पुनर्जन्म आपण मानतो. त्याच्यामागची संकल्पना ही आहे. प्रत्यक्ष पुनर्जन्म आहे की नाही त्याच्यावरती विद्वानांनी काय काथ्याकूट करायचं ते करा, पण ह्याच्यामुळे आपल्यामधली सकारात्मकता जिवंत राहते. आणि ही सकारात्मकता जिवंत राहण्यासाठी आपल्याकडे कला ही फार मोठी कारणीभूत ठरलेली आहे. नाट्यगृह सुरू होत आहेत, सादरीकरणाच्या कला सुरू होत आहेत. परत एकदा सगळे आता दिवाळी समोर आहे. दिवाळीच्या निमित्तानं आपण या सगळ्यांचा आनंद घेऊयात, ह्या आपत्तीच्या आठवणी गाडून टाकूयात आणि परत एकदा नव्याने रसरशीत जीवनाला त्याचा आनंद घ्यायला सुरुवात करूयात.